बोईसर विधानसभेचे 131 विधानसभा 2024 अपक्ष उमेदवार नरेश प्रकाश धोडी यांच्यावरती पालघर न्यायालयामध्ये 4 केसेस असून अजूनपर्यंत न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावलेली नसून न्यायालयात केसेस चालू आहेत। गुन्हे दाखल असून यामध्ये त्यांना अजूनपर्यंत कोणतीही सजा झालेली दिसत नाही। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या रिट याचिकेनुसार पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणी 25 सप्टेंबर 2018 रोजी दिलेल्या निकालानुसार अपक्ष उमेदवार नरेश प्रकाश धोडी राहणार दांडीपाडा पोस्ट बोईसर तालुका पालघर बोईसर विधानसभा 2024 मतदारसंघ 131 बोईसर विधानसभेमधून नरेश प्रकाश धोडी असे उमेदवाराचे नाव असून नरेश प्रकाश धोडी यांच्यावरती फौजदारी पूर्वचरित्राबद्दलची माहिती पुढील प्रमाणे पहा। पालघर सिव्हिल कोर्टामध्ये 2016 मध्ये 307, 326, 342, 504, 143, 147, 148, 149, 506 या अंतर्गत गुन्हा दाखल आहे। पालघर सिव्हिल कोर्ट 2014 ते 2016 मध्ये 353, 504, 34 अंतर्गत गुन्हे दाखल आहेत। पालघर कोर्ट 2017, 2023, 443, 323, 324, 504, 507, 34 अंतर्गत गुन्हे दाखल आहेत। पालघर सिव्हिल कोर्ट यामध्ये 2021, 2016, 376 ब असे गुन्हे दाखल असून फौजदारी अपराधासाठी दोष सिद्ध झालेले नाही। आतापर्यंत त्यांना कोणतीही शिक्षा लागू झालेली नाहीये असे उमेदवाराने फौजदारी प्रकरणाबाबतच्या घोषणापत्रात नमूद केले। सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार नरेश प्रकाश धोडी बोईसर मतदारसंघातील ही निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवत आहे।